गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातील घोरपडे नाट्यगृह चौकामध्ये दरवर्षी इचलकरंजी फेस्टिवल हा कार्यक्रम होतो. शहरातील नागरिकांचं मनोरंजन व्हावं यासाठी विविध कलागुणांचे कार्यक्रम घेतले जातात. तसेच घोरपडे नाट्यगृह चौकामध्ये खेळण्याचे, खाऊचे स्टॉल लावले जातात. त्यामुळे रस्ता पूर्णपणे बंद होतो. त्याच ठिकाणी मोठमोठी रुग्णालये, शाळा आहेत. त्यांना याचा त्रास मोठ्या प्रमाणात होत असतो. या ठिकाणी फेस्टिवलचे स्टॉल लावू नयेत यासाठी आज भागातील नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोध केला. इचलकरंजी शहरामध्ये पुणे येथील फेस्टिवलच्या धर्तीवर गेल्या कित्येक वर्षांपासून इचलकरंजी गणेश फेस्टिवल भरवलं जातं. हे फेस्टिवल घोरपडे नाट्यगृह चौक येथे भरवण्यात येतं. तसेच नाट्यगृहामध्ये विविध कार्यक्रम घेतले जातात. नाट्यगृह चौकामध्ये खेळण्याचे स्टॉल, खाऊचे स्टॉल मोठ्या प्रमाणात लागलेले जातात. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत 11 दिवस हे फेस्टिवल भरवलं जातं. संध्याकाळी 5 ते 12 वाजेपर्यंत या ठिकाणी शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात फेस्टिवलचा आनंद घेत असतात. त्यामुळे नाट्यगृह चौक परिसरातील नागरिकांना मोठा त्रास होत असतो. याच ठिकाणी 2 मोठे रुग्णालय आहेत. स्पीकरच्या आवाजाचा त्रास तेथील रुग्णांना होत असतो. भागातील नागरिकांनी याची तक्रार महापालिकेकडे करून सुद्धा याकडे महापालिका दुर्लक्ष करत आहे. याच ठिकाणी शाळा, महाविद्यालये मोठ्या प्रमाणात आहेत. तेथील विद्यार्थ्यांना याचा त्रास होत असतो. टवाळगिरी करणारी मुले रात्री अपरात्री पिपाणी वाजवून भागातील नागरिकांना त्रास देत असतात. याबद्दल त्यांना विचारलं असता त्यांनाच दमदाटी करतात. वैतागलेल्या नागरिकांनी आज महापालिकेचे आयुक्त यांना निवेदन दिलं व परवानगी कशी काय दिली असा सवाल केला. घोरपडे नाट्यगृह चौकामध्ये फेस्टिवलचे खेळणी व खाद्यपदार्थांचे स्टॉल लावू नयेत या निर्णयावर नागरिक ठाम आहेत. जर फेस्टिवल भरवलं तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा हिंदुत्ववादी कार्यकर्ते भगतराम छाबडा, शिवजी व्यास यांच्यासह भागातील नागरिकांनी दिलाय. या फेस्टिवल नाट्यगृह चौकात भरवणाऱ्या खेळांना विरोध होऊ लागलाय व भागातील नागरिकांनी याला विरोध केलाय. त्यामुळे घोरपडे नाट्यगृह चौकामध्ये जे खेळण्याचे व खाद्य विक्रीचे स्टॉल आहेत ते इतरत्र हलवावे अशी मागणी सध्या भागातील नागरिक करू लागलेत. जर जबरदस्तीने या ठिकाणी खेळण्याचे व खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले तर आम्ही हे स्टॉल गोळा करून घेऊन भंगारात घालू. कायदा सुव्यवस्था बिघडली तर याला संपूर्ण महापालिका प्रशासन जबाबदार असेल असा इशारा भागातील नागरिकांनी दिलाय. यावेळी भगतराम छाबडा, नरोत्तम लाटा, प्रशांत शालगर, शिवजी व्यास, प्रशांत कुलकर्णी, अनिल उत्तुरकर, केदार सोमण, मलकारी लवटे, मयुरेश पाणारी, रमाकांत दलबंजन, सचिन माळी, अमरजित जाधव यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एक गोष्ट लक्षात येत नाही की नगरपालिका लोकांच्या सोयीसाठी असते काय फक्त आर्थिक विचार करून ते रस्ते सुद्धा विकत देतात. विशेष कळत नाही की इथे एकत्र सगळीकडे बाजार रस्त्यावर भरलाय. लोकांना यायला जायला काही सुविधा नाही तरी ते ट्रॅफिकवाले येतात, त्यांची गाडी घेऊन ते वाहनं उचलून नेतात. अतिक्रमणवाला येत आहे, तो बाहेर दुकानदाराचा एखादा बोर्ड लावलेला असलो तर तो उचलून नेतोय आणि हे रस्त्यावर असे मांडव घालून सगळा रस्ताच अडवून ठेवलाय. इथे पाठीमागे दवाखाना आहे, तिथे 32 खाटांचं हॉस्पिटल आहे. तिथे कोण जर एखादा सिरियस असेल तर तो जाणार येणार कसा? तो इथेच मरणार. मग त्या अशा एखाद्याची मरणाची वाट बघायची काय? तर हे सगळं थांबायला पाहिजे असं नागरिक म्हणून आमचं म्हणणं आहे. आणि हे झोपाळे वगैरे इथं बिलकुल लावता कामा नयेत. इथून सगळं जे अतिक्रमण आहे ते सगळं काढायला पाहिजे. जर चालू झालं तर काय पुढची दिशा असेल? आम्ही इथे आंदोलन करणार, इथे रस्त्यावर बसणार. आपल्या इचलकरंजीमध्ये गणपती उत्सवाच्या निमित्ताने गेल्या काही वर्षापासून इचलकरंजी फेस्टिवल हा एक नवीन फेस्टिवल सुरू झालेला आहे. त्याच्यामध्ये कल्पना अशी होती की पुणे फेस्टिवलच्या धर्तीवरती इथं सांस्कृतिक कार्यक्रम व्हावे आणि लोकांचं मनोरंजन व्हावं यासाठी तो कार्यक्रम सुरू केला होता. तो कार्यक्रम नाट्यगृहामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने चालू असतो, पण त्याच्या जोडीला मनोरंजनातक हे कार्यक्रम व्हावे म्हणून या वेंकबा मैदान आणि नाट्यगृह परिसरामध्ये खेळणी लावणे, बाजार भरवणे अशा प्रकारचा जो बाजारी कार्यक्रम सुरू झालेला आहे त्याच्यामुळं नागरिकांना प्रचंड त्रास होतोय. इथं पाठीमागं सेवा भारतीचं डॉक्टर हेडगेवार रुग्णालय आहे, समोर इथं अभिजित सुतार साहेबांचं मॅटर्निटी हॉल आहे, त्यासमोरच
त्या मंगलधाम बाळकृष्ण बुवाच्या समोर अमोल भोरे सरांचं हार्ट केअर हॉस्पिटल आहे, म्हणजे हृदयाशी संबंधित हॉस्पिटल आहे. एवढे सगळे हॉस्पिटल असताना एखादा नागरिक जर आजारी पडला तर त्या हॉस्पिटलपर्यंत पोचू शकत नाही, अशा प्रकारची स्थिती या 15 दिवसामध्ये इथं राहते. या सगळ्याला आमचा विरोध आहे. या नगरपालिकेने या फेस्टिवलची जो बाहेर भरवणारा कार्यक्रम आहे त्याची जागा बदलावी आणि इचलकरंजीतल्या मोकळ्या मैदानावरती तो कार्यक्रम घ्यावा, ही आमची मागणी आहे.